हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी माझं डेली रुटीन चालू केलं आहे. सुरुवात झाली माझ्या 5 वाजताच्या चहापासून. माझी दीदी पण झोपेतून उठली होती. तिला गोल-गोल, गोल-गोल आकाश पाळण्यात बसल्यावानी मी फिरवलं आणि मग आम्ही तुळजाभवानीच्या मंदिरात जाण्यासाठी रेडी होण्यासाठी तयार झालो आणि मग मी रेड कलरची साडी घातली. पाहू शकता साडी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा की मी कशी दिसते. हेअरस्टाईल केली. हेअरस्टाईल म्हणजे आपलं साधा काहीतरी पण त्याला हेअरस्टाईलच म्हणतात म्हणून मी पण हेअरस्टाईल म्हटले. माझा फायनल लुक तुम्ही पाहू शकता कसं दिसतंय, काय दिसतंय आणि मग थोडं मटकले मी. आता तयार झाल्यावरती थोडं मटकणं चालतंच नाही का. आणि मग आम्ही निघालो देवीच्या मंदिरात जाण्यासाठी. या दोघांनी चपलांवरून खूप भांडण केलं आणि माझं खूप डोकं खाल्लं. तनुषला म्हणलं तो वरती जा, तिला चप्पल काढून द्यायची लागते. ती दीदी ना खूप भणभणी आहे माझी, तिला मॅचिंगच लागतं. आणि मग हा बसला होता आतमध्ये आईसोबत गप्पा मारत. त्याला म्हटलं चल लवकर. तेवढ्यात दीदीने आमच्या दोघांची पण नजर काढली. उलटं झालं, आम्हाला तिची नजर काढायची तर तिने आमची नजर काढली. आणि मग रस्त्याने खूप पाऊस होता, खड्ड्यांमध्ये पाणी साचलं होतं. डुबुक डुबुक असं करत आम्ही पोहोचलो मंदिरात. पाहू शकता किती गर्दी आहे मंदिरात. माणसांपेक्षा बायकांची गर्दी थोडी जास्तच होती बरं का. माझं दर्शन लवकर झालं होतं. हे लेक आणि बाप दोघंजणं पाया पडायला गेले. मग तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर पोटात कावळे काव काव करत होते. 9 दिवसाचे 9 उपवास धरलेले आहेत. तुमच्यापैकी कोणी कोणी धरलेत मला कमेंट करून सांगा. आणि मी साबुदाण्याचे थालीपीठ करायला घेतले. तेजसला साबुदाण्याचे थालीपीठ खूप आवडतात म्हणून मिक्सीमधून साबुदाणा बारीक करून घेतला. मग बटाटे उकडायला टाकले होते. ते झाल्यानंतर त्याला खिसून घेतला आम्ही. तुम्ही पाहू शकता बटाट्याची कशी मी चटणी केली. मग सगळं झालं ते मीठ, तेल, थोडंसं मीठ आणि मग डबल झालं का तेल मीठ? हां ठीक आहे चालेल. आणि मग त्याला आम्ही दे दनादन करून मळून घेतलं मी त्या पिठाला. मग थोडा वेळ 5-10 मिनटं त्याला मुरायला ठेवलं, कारण मुरल्यावरती थोडं अजूनच छान होतात धपाटे. आणि मग मी पॅन काढला. पॅन काढून मी गरम करायला ठेवला. हे सांगायची गोष्ट नाही पण मी तरीही सांगणार. आता माझे धपाटे तयार झालेत. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला